आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अत्यंत दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल। असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचा नेता अशी बाबा आढाव यांची ओळख होती। त्यांनी रिक्षा पंचायत, नवल पंचायत अशा वेगवेगळ्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक चळवळीतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुणे शहरातला नव्हे तर राज्यातला एक चेहरा आज आपल्यातून हरपलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती। त्यांना पुण्यातल्या पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि आज अखेर सुमारे 8:30 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। त्यांचं निधन झालंय। या सगळ्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं आणि एकूणच सामाजिक कार्यात देखील मोठं योगदान जे बाबा आढाव यांचं राहिलेलं आहे। त्यासोबतच कामगार चळवळीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे बाबा आढाव गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी दिलं। त्याचसोबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या, ज्यामध्ये एक गाव एक पाणवठा असेल, अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक एकतेसाठी त्यांनी ही राबवलेली चळवळ असेल, दलित वस्ती सुधार योजना ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली, ज्यांनी या विषयात अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं ते बाबा आढाव। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्यात देखील मोठं योगदान बाबा आढाव यांनी दिलेलं आहे। अनेक चळवळींवरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, सामाजिक काम तर त्यांनी केलेलं आहे। अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रबोधनाचं काम बाबा आढाव यांनी आयुष्यभर केलं आणि जवळपास मागच्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात ते मृत्यूसोबत झुंज देत होते। त्यांना आज अखेर अपयश आलेलं आहे आणि आज आपल्यातून बाबा आढाव निघून गेलेले आहेत। नक्कीच ज्ञानेश्वर, अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल। बाबा आढाव यांचा अल्प परिचय आपण करून घेऊ। त्यांचं संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असं होतं। 1 जून 1930 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता। सामाजिक कार्य, कामगार चळवळ आणि साहित्य क्षेत्रात ते कार्यरत होते। रिक्षा चालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित कामगारांसाठी त्यांनी संघटना उभारली होती। हमाल पंचायत, असंघटित कामगार कर्मचारी महासंघाचे ते संस्थापक होते। अस्पृश्यता निवारणासाठी एक गाव एक पाणवठा ही चळवळी त्यांनी सुरू केली होती। दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही ते कार्यरत होते। सामाजिक विषयांवर विपुल लेखन आणि अनेक पुस्तकेही त्यांची प्रकाशित आहेत। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी आपण बघतोय। अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं। अनेक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। त्यांना उपचारासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं। तर 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली होती। त्यांच्या निधनानं आता सामाजिक चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे। याबद्दलच अधिक बोलूया आपण राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांच्याशी।
अंकुशजी, बाबा आढाव यांचं निधन झालंय, त्यामुळे अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल. डॉक्टर बाबा आढावांच्या निधनामुळे कष्टकऱ्यांचा आघावर गेला असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. कष्टकऱ्यांसाठी पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये बाबा आढावांनी केलेलं कार्य हे कायम महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कष्टकऱ्यांच्या स्मरणामध्ये निश्चित राहील. मग तो कष्टकरी शेतकरी असेल, हमाल असेल, रिक्षा व्यावसायिक असेल किंवा आणखी कोणी असेल, या कष्टकऱ्यांसाठी बाबांनी उभं आयुष्य त्या ठिकाणी घालविलं आणि 95व्या वर्षापर्यंत आपला श्वास सोडेपर्यंत त्यांनी या कष्टकऱ्यांसाठी जे जे करता येणे शक्य होतं ते केलं. बाबा आढावांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांसाठी काम करणारा नेता माझ्या डोळ्यासमोर नाही. केवळ हे कष्टकऱ्यांचं नुकसान नाही तर समाजवादी चळवळीचं देखील नुकसान आहे. बाबा आढावांनी समाजवादाची कास धरली आणि ती शेवटपर्यंत सोडली नाही. मी बाबा आढावांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद अंकुश काकडेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकभारतीचे अध्यक्ष कपिल पाटील हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कपिलजी, तुमची काय आठवण आहे बाबा आढाव यांच्यासोबतची? काय सांगाल? आज त्यांचं निधन झालंय. डॉक्टर बाबा आढाव जाणं म्हणजे शेवटचा सत्यशोधक समाजवादी जाणं आहे. त्यांच्या कामातून, चळवळीतून आम्ही प्रेरणा घेतली. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडले. बाबा म्हणजे एक गाव एक पाणउठा चळवळ, बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता, हमाल मापाड्यांचा कैवारी, काचपत्र वेचणाऱ्या हाताना च्या जखमात असणारा, साने गुरुजी रुग्णालय उभं करणारा, जसं अल्बर्ट श्वाईटझाईड, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लढणारे लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठासाठी जेल भोगणारे सत्याग्रही. जयपूर कोर्टासमोर मनूचा पुतळा होता, त्याविरोधात लॉंग मार्च काढणारे म्हणजे बाबा आढाव. गोरगरीबांना परवडेल अशी कष्टाची भाकर महाराष्ट्रात कोणी सर्वात आधी दिली असेल, एखाद्या अन्नपूर्णा दात्यासारखी, तर ती बाबाने दिली. असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीपर्यंत धडक दिली होती बाबांनी. नारायण मेघाजी लोखंडे जे महात्मा फुलेंचे शिष्य आणि कामगार नेते होते पहिले, बाबा तसेच होते. सत्यशोधकांचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा, तो आजपर्यंत जिता जागता ठेवणार आहे. असे शेवटचे सत्यशोधक म्हणजे बाबा. सगळं त्यांचं आयुष्य फुलेमय होतं, पण त्याच वेळेला गांधी आणि आंबेडकर यांचा समन्वय होता. साने गुरुजी हे त्यांचं दैवत होतं आणि ती परंपरा जागी ठेवणारे, काम करणारे बाबा होते. त्यांना जो सन्मान मिळाला होता तो नाही देऊ शकलं सरकार कधी, पण मला आठवतं की टाइम्स ऑफ इंडियाने पहिला त्यांचा जो पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिला होता तो त्यांना दिला होता. महर्षी शिंदेने जसं काम केलं, म्हणजे एखाद्या मराठा शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपण सगळं आयुष्य दलित, शोषित, पीडितांसाठी, देवदासीसाठी दिलं, तसे महर्षी शिंदेप्रमाणे ते होते. समाजवादी त्यांच्या श्रद्धेचा विषय होता आणि त्याच्यावर त्यांनी कधी तडजोड केली नाही. नक्कीच श्रमिक चळवळीचे नेते म्हणून आपण बाबा आढाव यांच्याकडे बघत होतो. आज त्यांच्या निधनानं एक मोठा हादरा समाजाला बसलेला आहे. दीर्घ काळापासून बाबा आढाव हे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.